डेडिकेटेड पेसर्स इन इंडिया. पण कधी कधी असं होतं की भरपूर वेळा आपण विकेट्स कारण ते विकेटचा कॉलम खूप मॅटर करतो सिलेक्शनसाठी वगैरे. पण ऍज अ पेस बॉलर सगळ्यात मेजर गोष्ट तुम्हाला काय वाटते? अॅक्युरसी, कन्सिस्टन्सी, विकेट्स असणं जास्त. जर तुम्ही 140 प्लस असाल तर 140 प्लस मेंटेन पहिला करा. तुम्ही यंग असाल, तुम्ही 19-20 वर्षाचे असाल आणि 140 प्लस तुमचा पेस असेल तर तुम्ही पेसवरती कॉन्सन्ट्रेट करा. ॲक्युरेसी ती आपोआप येतेच. जसं तुम्ही वाढत जाणार, जसं तुम्ही बॉलिंग टाकत जाणार. म्हणून मला हा शब्द वर्कलोड मॅनेजमेंट हा मला आवडत नाही. कारण जिथपर्यंत जेव्हा पेस बॉलर हा एक असा खेळाडू असतो जो 25च्या नंतर तो पीक करतो. तो फार लेट पीक करतो बॅट्समनपेक्षा. आणि जेव्हा तुम्ही पीक करते त्याच्या आधी तुम्हाला फार मेहनत करायला लागते. म्हणून मी सांगतो, जर तुम्हाला पेस बॉलर बनायचं असेल, मेहनत पहिला करायला तयार राहा. त्याच्यानंतर मग विचार करा की पेस बॉलर बनायचं. ओके. आणि इतके बेस्ट सुपर पर्सनॅलिटी ऑफ पेस बॉलर अलॉंग विथ अन ऍक्टर, हे कसं मॅनेज केलं? किंवा तुम्हाला पहिल्यापासून आवड होती का? नाही, ऍक्टिंगचे काय नव्हते. इंजुरी झाली, काय डिफॉल्ट ऍक्टर होतं. इंजुरी झाली होती म्हणून क्रिकेट खेळू शकलो म्हणून ऍक्टर झालो. ओके. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.